नाही नाही, ह्या पश्चिम भागाचे इन्चार्ज ही आमची एक इंटरनल छोटीशी पक्षाची बैठक आहे. कारण माननीय जयंत रावांनी महाराष्ट्रातले अनेक भागचं विभाजन केलं आहे आणि त्याच्यात प्रत्येकाला तिथल्या पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांनी जाऊन फक्त एक इंटरनल मीटिंग आहे ही, फक्त पदाधिकाऱ्यांची. आणि त्याच्यासाठी आज या भागात हर्षवर्धन भाऊ आणि शशिकांत शिंदे साहेब आज आलेले आहेत. तर काही प्रश्न विचारून आढावा पक्षाचा घेतला. ते आता सगळ्या मीटिंगमध्ये चर्चा होईल. कारण का सांगली सातारा ते करून इथे आलेत, त्या तिथल्या मीटिंगमध्ये काय इन्स्ट्रक्शन्स भाऊंनी किंवा पक्षाने दिलेत, मी पहिल्यांदाच अटेंड करते ही मीटिंग ह्या भागातली. त्याच्यामुळे नाही, कुठलाही राजकीय पक्ष हा नेहमी इलेक्शन मोडमध्येच असतो. त्याच्यामुळे अर्थातच कुठलाही पक्ष हा त्या मोडमध्ये असणारच ना. ते काय ठरवेल ना, ते इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. कार्यकर्त्यांचं जसं अनफोल्ड होईल, राज्याचा पूर्ण दौरा होईल, त्याप्रमाणे निर्णय होईल. पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून जायला इच्छुक आहोतच. शहर पुणे शहर पिंपरी शहर आणि ग्रामीण तिन्हीची बैठक घेत आहे. पक्षात काही खांदेपालट होतील, काही बदल होतील, महत्वाच्या जबाबदाऱ्या ते आता हा सगळा रिपोर्ट दौरे झाल्यानंतर माननीय जयंतरावांना इथून सगळा जाईल, त्याच्यातून कळेल आपल्याला. तिथे शेतकरी कृती समिती, माळेगाव साखर कारखान्याचं इलेक्शन हे काही चिन्हावर आम्ही लढत नाही, पण तिथले अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या अनेक मागण्या आहेत. आणि आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या विरोधात बऱ्याच गोष्टी बाहेर रोजच येत आहेत, तुम्ही बघताय. त्यामुळे काही शेतकऱ्यांची विनंती आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा पॅनल काढून लढायची इच्छा आहे. त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांना एक आवाज द्यायची गरज असेल, एक प्लॅटफॉर्म असेल, तर शेतकऱ्यांसाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी अर्थातच लढणार आहोत. तुम्ही आता बघता की ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, म्हणजे शेतकरी ज्याला बक्षीस या सरकारने दिलेलं आहे, असा शेतकरी जर या राज्यामध्ये आज जर आत्महत्या करत असेल. आजच्याच महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे लोकसत्ता. लोकसत्ताची हेडलाईन आहे आज की साखर व्यवसाय हा प्रचंड अडचणीत आलेला आहे. आणि काल बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेती ह्याच्यावर एक मोठी कॉन्फरन्स होती. आणि त्या कॉन्फरन्समध्ये एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे की ह्या फक्त राजकारणाच्या गोष्टी नाही आहेत, त्याच्यात मोठे पॉलिसी डिसिजन्स असतात. आणि शेती हा विषय आता हा फक्त ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा राहिलेला नाही, त्याच्याबरोबर कॉमर्स मिनिस्ट्रीचाही खूप मोठा रोल आहे. जेव्हा आदरणीय पवारसाहेब दिल्लीत शेती मंत्री होते तेव्हा कॉमर्स मिनिस्ट्री आणि ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री एकत्रपणे अनेक निर्णय जे शेतकऱ्यांचे हिताचे होते ते घ्यायचे. आता तुम्ही बघताय की पहिला मुद्दा सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता इलेक्शनमध्ये, तो पाळलेला नाही. हमी भावाची परिस्थिती तुम्ही सगळेच बघताय. आणि सगळ्या चॅनल्सनी सोयाबीनला ऑनलाईन, ज्यांनी ऑनलाईन भरलेलं होतं त्याही शेतकऱ्यांचा 100% सोयाबीन सरकारने उचललेला नाही. कांद्याची परिस्थिती 40% एक्सपोर्टवर टॅक्स लावलेला तो 20वर आलाय. सातत्याने आम्ही म्हणतोय शून्यावर आणा तो. कालच तुमच्याही चॅनलनी दाखवलं, वर्तमानपत्रांनी दाखवलं की 800 रुपयांनी कांद्याचा भाव कोसळलेला आहे. त्याच्यानंतर दुधाचं, दूध, कांदा, कपास, सोयाबीन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता गव्हाची पण एक बातमी अशी येते की रेकॉर्ड प्रोडक्शन कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेले. रेकॉर्ड प्रोडक्शन झाल्यानंतर बफर स्टॉक ठेवून, त्याच्यामुळे बफर स्टॉक राहिलाच पाहिजे, पण बफर स्टॉकच्या वर जो गहू असेल तो जर ते परदेशात किंवा बाकीच्या देशात जिथे गरज आहे तिथे पाठवू शकत असेल तर त्याच्यात गैर काय. आता हे निर्णय पॉलिसी म्हणून थोडीशी फ्लेक्सिबिलिटी ही सरकारने ठेवलीच पाहिजे, नाहीतर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळणार कसे त्यातून. म्हणजे एकीकडे कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि कॉमर्स, वाणिज्य मंत्रालयाचा इथे हा इश्यू असताना परदेशातून टॅरिफच्या ज्या गोष्टी येत आहेत, सातत्याने टॅरिफ्समध्ये काय होणार हाही एक मोठा मुद्दा झालेला आहे, मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे टॅरिफचा काय इम्पॅक्ट होईल आपल्याला माहिती नाही.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे पॅनल लागणार आहे, पण याची जबाबदारी योगेंद्र पवार यांच्याकडून देण्यात येणार आहे का आपल्याला? नाही नाही, हा पक्षाचा विषयच नाहीये, हा शेतकऱ्यांच्या न्यायाचा विषय आहे. प्रत्येक गोष्ट कधीतरी चांगल्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवून आयुष्यात लढावं लागतं, तशी ही परिस्थिती आहे की सगळेच जर सत्तेमधले लोक येणार असतील तर एका सशक्त लोकशाहीमध्ये त्याला दडपशाही म्हणतात, त्याला लोकशाही म्हणत नाहीत. ताई, पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न आहे. एकीकडे अधिसूचना काढल्यात पुरंदर विमानतळाच्या बाबतीत, दुसरीकडे फडणवीसांनी अनेक आदेश दिलेत की जागा अधिग्रहण आणि या सगळ्या, पण अजितदादा अधिवेशनात यावर काही बोललेले दिसले नाहीत किंवा अजितदादांनी याबद्दल काही स्टँड घेतला नाही. अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे, काही सपोर्ट करतायत. हा प्रश्न कसा हाताळणार आहात नेमका? नाही, एक तर माझा अनेक वर्ष आग्रह आहे की पुरंदरला आणि पुरंदरवासियांचाही आग्रह आहे, म्हणजे हे फक्त माझा लोकप्रतिनिधी म्हणून नाही, पुरंदरच्या मायबाप जनतेची इच्छा आहे की सर्व मताने तिथे एअरपोर्ट व्हावा. ही पुरंदरकरांची इच्छा आहे. फक्त इश्यू काय आहे, जागा काय असावी. आता जागा काय असावी याची मागणी मी अनेक वेळा महाराष्ट्र सरकारकडे केली आहे, पण स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही मला कुठलीही माहिती अजून दिलेली नाही. त्याच्यामुळे आमची विनम्र विनंती सरकारला आहे की आमची सहकार्याचीच भूमिका राहील, पण स्थानिक लोकांचा मान सन्मान करून तातडीने सगळ्यांना इन कॉन्फिडन्समध्ये घेऊन सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. लोकसभेला सुधीर मुनगंटीवार असं म्हणले की मी स्वतःहून पराभूत झालो, मला मंत्रिमंडळात घेतलं नाही, असं त्यांनी आज कार्यक्रमात बोललं. त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या त्या युतीचा अंतर्गत प्रश्न. सरकारने स्पेसिफिक बीजेपीच्या 8 साखर कारखान्यांना मात्र कर्ज दिले असं सगळं दिसतंय, काय चुकलं? मला हे काय झालेलं आहे, एक तर शेती खातं हे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे, आणि हे मी एकटी म्हणत नाही आहे, हे सुरेश धसही म्हणतायत, हे अंजली दमानियाही म्हणतायत, संदीप क्षीरसागरही म्हणतायत, आणि अनेक बाप्पा बजरंग आप्पा म्हणतायत. त्याच्यामुळे हे सगळं तुमच्या डोळ्यासमोरच झालेलं आहे. तुम्ही स्वतः बीडला अनेक दिवस राहून आलेला आहे. त्याच्यामुळे शेती खात्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे. आणि हाच मुद्दा घेऊन मी शिवराजसिंग चव्हाण साहेबांशी जेव्हा मागच्या सेशनमध्ये बोलले तेव्हा त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर शब्द दिलेला आहे की मी या सगळ्याची इन्क्वायरी लावी. त्याच्यानंतर मागच्याच आठवड्यात माझी शिवराजसिंग चव्हाण साहेबांची भेट झाली. मी त्याला त्याची आठवणी करून दिली. ते म्हणले मी कामही बघतोय, पण थोडंसं त्यांच्या घरात लग्न आहे, त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न आहे, त्याचा कार्यक्रम 18 तारखेला आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरवर पण डिस्कशन आहे पार्लमेंटमध्ये, आणि माझी भेट अर्थातच पुन्हा त्यांची वेळ मागून महाराष्ट्राच्या शेतीवर त्यांनी जातीने लक्ष घालला पाहिजे हा अर्थातच माझा आग्रह मागेही होता, आजही आणि उद्याही राहील. आणि त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह मिनिस्टर माननीय अमितभाई शाह आणि ते होम मिनिस्टर पण आहेत. त्याच्यामुळे एक तर मला त्यांची मागेही मी भेट घेतली होती बीडच्या संदर्भात. त्याच्यामुळे त्यांनी जी ॲक्शन घेतली त्याचे आभारी मला अमितभाई शहांना जागायला मी वेळ मागितलेली आहे. मागच्या आठवड्यात ते सेशनला आले नव्हते. मी त्यांची अपॉइंटमेंट मागितली अमितभाई शहांची 2 गोष्टींसाठी, की बीडमध्ये आधीपेक्षा परिस्थिती थोडीशी सुधारली आहे का? हो, त्यांच्या इंटरव्हेन्शनमध्ये सुधारली आहे, त्याच्याबद्दल आभार मानणे. आणि पुढे संतोष भाऊला आणि महादेव मुंडेंना आणि पुढे ज्या घटना घडत आहेत त्याच्यात त्यांनीही थोडंसं लक्ष घालून महाराष्ट्राच्या सरकारला दिशा द्यावी, कारण अजून जेवढा वेगाने आम्हाला अपेक्षित आहे सुधारणा होणं तसं होत नाही आहे. हेही मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि हा एक बीडची आणि व्यवस्थेची बाजू घेऊन दुसरी बाजू कोऑपरेटिव्ह त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे ह्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचं आणि साखर धंद्याचं तीही सगळे प्रश्न जे काल ज्याच्यावर आम्ही सखोल चर्चा केली, त्याच्यानंतर मी पियुष गोयलांची पण भेट घेणार आहे ह्याच विषयासाठी. आणि अर्थातच ॲग्रिकल्चर मिनिस्टर शेती मंत्र्यांचीही भेट घ्यावी लागणार आहे, कारण का ह्या तिघांच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह मिनिस्टर, ॲग्रिकल्चर मिनिस्टर आणि कॉमर्स मिनिस्ट्री ह्या तिघांनी बसूनच त्याचा मार्ग काढावा लागणार आहे. म्हणजे माझ्याकडून फॉलोअप झाला आहे, पण ते कदाचित खूप व्यस्त असतील. बीडमध्ये ना काल एक विनाअनुदानित शिक्षकांनी सुसाईड केली. मुलीला खूप लहान मुलगी आहे, तिला एक फेसबुकवर पोस्ट केली. 15 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि अचानक त्याला पैसे न देता 18 सॉरी 18 वर्ष
नाव पण घेतलेत बऱ्याच जणांचे. काय बघताय प्रकाराकडे, याचा फॉलोअप कसा घेणार सरकार? नाही, एक तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. म्हणजे मागच्या आठवड्यात अवॉर्ड विनिंग शेतकऱ्याची आत्महत्या, त्याच्यानंतर शिक्षकाची आत्महत्या. म्हणजे महाराष्ट्र सरकार कशाची वाट बघते. म्हणजे एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालं. आणि आज तुमच्याच चॅनलवर मी एक बातमी पाहिली की एका मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे टीव्हीवर, जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं. खरं तर सगळ्याच चॅनलनी ते कव्हर केलंय की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर बजेटवर खूप प्रेशर आलंय, असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आलंय. म्हणजे नक्की या सरकारने काय ठरवलंय? जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या, त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले. आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहेत. म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केलाय. बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले. आणि वर आज तुम्ही बहिणींना सुनावणार की या लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे. ही कुठली संस्कृती? हा माझा पहिला प्रश्न आहे या सरकारला. आणि दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना सरसकट 7/12 कोरा करू, हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा बोलले होते की नाही? तुमच्या चॅनलनी दाखवलं होतं. तर 7/12 कोरा करायचं काय झालं? हमी भावाचं काय झालं? त्याच्याचमुळे तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि शिक्षकांच्या पगारासाठी विना अनुदानित करू आणि टप्प्याटप्प्याने पगार वाढवून देऊ हा शब्द या सरकारने दिला होता. त्याच्या पुढे काय झालं? का सरकार पैसे देत नाही? परवाच्या दिवशी तुमच्या चॅनलवर मी पाहिलं आणि वर्तमानपत्रात बातमी आली की आदिवासी डिपार्टमेंट आणि सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचे सगळे पैसे त्यांनी कुठे कुठे वळवलेत. आता हेही या राज्याला कळलं पाहिजे, कारण का हे राज्य बजेटनी चालतं, कोणाच्या मनमानीनी चालत नाही. या देशामध्ये FRBM ऍक्ट फिस्कल मॅनेजमेंटसाठी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणलेला आहे. मी एक नाही 1000 वेळा तुमच्या सगळ्यांच्या समोर हा बोललेले. आणि हे बजेटचे पैसे हे स्वतःला पाहिजे तसं कोणाला खर्च करता येत नाही, त्याला एक शिस्त आहे. याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. सरकार खरं तर याचं उत्तर सरकारकडे येणं अपेक्षित आहे. पण सरकारमधले अनेक मंत्री आता औरंगजेबाच्या कबरीच्या मागे लागले. त्या नादात तिथली सुरक्षा देखील आता वाढवण्यात आली. कुणी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक आहे, तर कुणी वाचवण्यासाठी आक्रमक आहे. तर राज्य पुन्हा या सगळ्या मार्गावर प्रवास करते असं वाटतं. माझी हात जोडून या महाराष्ट्राच्या मायबाप 200 आमदारांच्या सरकारला विनम्र विनंती, 200-250 जेवढे काय त्यांचे आमदार आहेत आणि सत्तेमध्ये, त्यांची माझी हात जोडून विनंती आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अहो, इतिहासकारक आहेत, इतिहासात जरूर रमा, पण त्याचं गलिच्छ राजकारण करू नका. इतिहासकारकांना तो निर्णय घेऊ दे. जो काय अयोग्य योग्य ते इतिहासकारक ठरवतील, काय योग्य काय अयोग्य, हा पहिला मुद्दा. दुसरा, बाकीच्या या गोष्टींमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे परवाच्या दिवशी जेजुरीचा जो विषय निघाला, या आस्थेच्या विषय असतात. मी स्वतः जेजुरीला वर्षातून 5-6 वेळा खूप आस्थेने जाते. तो प्रत्येकाचा वैयक्तिक आस्थेचा विषय आहे, त्याच्यात कोणी ढवळाढवळ करू नये या मताची मी आहे. प्रत्येकाच्या आस्थेचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच करावा, हेच आपल्याला शिकवलेलं आहे, हेच मराठी आणि भारतीय संस्कार आहेत. त्यामुळे ह्याच्यात रमण्यापेक्षा ते इतिहासकारकांना काम करू द्या, ते आपल्याला रिपोर्ट देतील आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल. ते करण्यापेक्षा आत्ता जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना ते काम द्या. आत्ता आपण आणि या सरकारने भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, टॅरिफ्सवर होणारा इम्पॅक्ट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या, शिक्षण, ह्या सगळ्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठीच तर निवडून दिलंय. आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये कसे होतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. राज्यात इन्व्हेस्टमेंट्स कशा येतील ह्याच्यासाठी काम. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात क्राईम आणि एक्स्टॉर्शन वाढतंय, कशा गोष्टी चालणार आहेत या राज्यात? रोज एक्स्टॉर्शनच्या केसेस या राज्यात सगळीकडे तुमच्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात येतात. कशा इन्व्हेस्टमेंट्स येतील या राज्यामध्ये? तुम्ही म्हणत असता की ज्या ज्या लोकांनी हे बघितलं पाहिजे, म्हणजे इतिहासकारांनी. त्यांनी इतिहासकारक आहे. पाटील साहेबांनी आता असं सांगितलं की हॅलोमोनाच्या जय शिवराय, मग ते काय आहे? जय शिवराय म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, पण जे ते म्हणजे आता जे शिवराय असं म्हणूनच आपण हो, पण जय शिवराय म्हणजे शिवराय असं आपण नॉट एट ऑल. प्लीज इतिहास वाचा, मी तुम्हाला सगळ्यांची पुस्तकं पाठवीन. जय शिवराय हाय आमच्यासाठी भगवान. जय शिवराय छत्रपती महाराज आहे त्या राज्याचे. ते
नाही, आता हा विषय बाजूला ठेवून जर बाकीच्या गोष्टी पण इकॉनॉमीवर सगळ्यात जास्त नाही नाही, माझी भाषणं फॉलो करा तुम्ही. या राज्यामध्ये मी चॅलेंज करते तुम्हाला, लेट्स गो बाय डेटा. इकॉनॉमीवर माझ्याशिवाय कोण जास्त बोलतो? लेट्स गो बाय डेटा. डेटा काढा ना तुम्ही. आय चॅलेंज यू. कुठेही मी तुमच्यावर बसायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ते चॅनल, तुम्ही म्हणाल तो डेटा. इकॉनॉमिक व्हॉट्स रॉंग विथ दॅट? जय शिवराय म्हणणं आम्हाला सार्थ अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आनंदाने आम्ही जय शिवराय म्हणू. जय शिवराय म्हणजे गुड इकॉनॉमिक्स, म्हणजे समानता. दॅट इज द लार्जर मेसेज. जय शिवराय म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे या देशामध्ये. जय शिवराय म्हणणं म्हणजे इट्स फॉर जस्टिस. जय शिवराय इज अ सिग्नल की बाबा समतेची भाषा आहे त्याच्यात, गुड इकॉनॉमिक्स आहे त्याच्यात, रयतेचा राज्य आहे तो. सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याला ठीक करण्यासाठीच जयंतराव म्हणले जय शिवराय. कारण का जय शिवराय, तुम्ही विचार करून बघा केवढा मोठा नेता राजा होऊन गेला आणि त्याच्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या या सरकारने इम्प्लिमेंट कराव्या, हा या मागचा विचार आहे. त्यातला तुम्ही नुसतं जय शिवराय, तुम्ही खूप पॉलिटिकली नॅरो विचार करताय. आम्ही एवढा छोटा विचार करतच नाही. आम्ही त्याच्या मागचं त्यांनी केलेलं समाजकारण, अर्थकारण, ते सगळा मोठा, आणि त्यांनी केलेले सामाजिक परिवर्तन, समतेची भाषा, इन्क्लुसिव्ह लीडरशिप, ती आम्ही बघतोय. आणि आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत. अंजली दमानी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पवार साहेबांवर आरोप केले आहेत. बीडमध्ये जे काही आमदार आहेत ते पूर्वी तुमच्या पक्षामध्ये होते. शरद पवारांनी जर वेळी त्यांच्यावर विरोध केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असा म्हणलेला आहे. हे बघा, ही लोकशाही आहे. मी तर त्या लोकशाहीच्या आवाज दाबण्याच्या बिलच्या विरोधात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मी लढते. त्याच्यामुळे अंजलीताईंनी जर टीका केली तर त्याच्यात गैर काय? ते त्यांचं मत आहे. त्यांना एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे. आणि तुम्ही शिवरायांबद्दल म्हणजे तुम्ही बोलत आलात की यावरून राजकारण नको शिवरायांमध्ये, पण तुमच्या मित्रपक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सरकार या विषयावर बोलताना ते असं म्हणाले की औरंगजेब आणि फडणवीस दोन्ही तेवढेच क्रूर आहेत. कारण औरंगजेबाची कबर काढणं म्हणजे त्याचा इतिहास पूर्ण पुसणं म्हणजे महाराजांचा देखील इतिहास पुसणं. परत तोच प्रश्न येतो की ह्या सगळ्यावरून मुख्य गोष्टीवरून लक्ष हटवलं जाते का? मी माझं मत तुम्हाला सांगते. माझं मत आहे की इतिहासकारकांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि आपल्या राज्याला डायरेक्शन द्यावी. मी स्वतः नेहमी, तुम्ही माझ्या सगळे प्रेस कॉन्फरन्सेस, माझी भाषणं सगळं काढून काढा. मला इतिहासावर भयंकर प्रेम आहे. ते इतिहास चालू राहावा त्याच्यासाठी ASI आहे. ASI आजकाल ISIवर पण मीडियामधून आरोप होत आहेत. कॅरव्हॅन नावाच्या मॅगझिननी इतिहासावर ASIवर खूप मोठी स्टोरी केली आहे. त्याच्यानंतर आउटलुक मॅगझिननी केली आहे. आत्ताही मागच्या आठवड्यात एक आलेली आहे, मला वाटतं न्यूजवीक किंवा कशामध्ये ते. तर इतिहासाचा अभ्यास जरूर व्हावा, तो झालाच पाहिजे. ते पारदर्शकपणे जे खरं आहे, सोयीचा इतिहास नाही, जो खरा आहे तो इतिहास बाहेर आलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर उत्तम प्रशासन, ताई जे म्हणल्या जय शिवराय काय म्हणायचं, उत्तम प्रशासक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो. तेच राज्य, शिवरायांच्या स्वप्नातलं राज्य, हे राज्य महाराष्ट्रात व्हावं, हाच आमचा वाद आहे. म्हणून मी नेहमी इकॉनॉमीवर बोलते. मी सारखं म्हणते की इतिहासात जरूर तुम्ही करा, पण इतिहासाबरोबर महाराष्ट्राची इकॉनॉमिक्स, बजेट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि सगळे प्रोग्राम्स ऑफ डेव्हलपमेंट, शिक्षणात लक्ष घातलं पाहिजे, आरोग्य सेवेत लक्ष घातलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने या सरकारने लक्ष घातलं पाहिजे. या गोष्टीमुळे दोन समाजामध्ये नाही, मी मगाशीच त्याच्यावर बोलले की माझ्या या आस्थेचा विषय आहे. जसं माझ्या आस्थेबद्दल तुम्ही बोलू नये असं मला वाटतं, तुम्ही तुमच्या आस्थे, आणि प्रत्येकाने कुणाला आपल्या संविधानामध्ये आपल्याला काय प्रत्येकाला यू हॅव टू फॉलो व्हॉट यू बिलीव्ह इन. माझ्या आईने जी मला आस्था शिकवली ती मला प्रिय आहे. तुमच्या आईने जे शिकवलं त्याचा मी मान सन्मान केलाच पाहिजे ना. माझी पण आईच आहे, तुमची पण आईच आहे. जे संस्कार आपली आई आपल्यावर करते त्या आस्थेने आपण पुढे वागत राहतो. त्याच्यामुळे माझं विनम्र विनंती आहे सरकारच्या पण लोकांना की कुणाचीही आस्था, प्रत्येकाच्या आस्थेचा मान सन्मान विनम्रपणे आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ताई, ज्या खासदारांसाठी तुम्ही प्रचाराला की साहेबांपासून सगळे गेले होते, निलेश लंके, त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्या जिल्ह्यातले मंत्री, जे विखे पाटील मंत्री आहेत, सिनियर मंत्री आहेत काँग्रेसमध्ये, गुंड अशी प्रवृत्ती आहे, गुंडागिरी करतायत MIDC.
हप्ते वसूल करतात अशी टीका केली आणि त्यांचं काही प्रकरण तुमच्यापर्यंत आलंय का? विखे पाटील एवढं कॉन्फिडन्सली त्यांना गुंडा करतो. काही आरोप करतात तो लोकशाही आहे, आमचे विरोधक आहेत, ते पवार साहेबांवर गेले 50 वर्ष आरोप करत आले. इथला तो हक बनताय यार. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी आरोप करावे, ते तर सत्तेमध्ये आहेत. आणि या राज्यामध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोर आज कुठल्या पक्षात आहे हे मला मीडियाला सांगायची गरजच नाही ना. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. सगळा डेटा तुमच्याचकडे आहे. ग्रामीण भागामध्ये एसटीच्या दऱ्या कमी सारख्या मीच आज ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी आज गेले 2-3 दिवस बारामतीत, इंदापूर, दौंड त्या भागात फिरत असताना किंवा भोरचाही एसटी स्टँडचा तोच प्रॉब्लेम आहे. भोरमध्ये वारंवार आम्ही एसटी मागतोय, बारामतीला मागतोय. आमचं म्हणणं आहे की मुलांच्याकडून मला जो फीडबॅक येतोय की एक तर एसटी वेळेवर येत नाही, आली तर ती थांबत नाही आणि अनेक वेळा ती शिवशाही त्या ज्या बसेस काढल्या आहेत त्या तासनतास उशिरा तरी येतात, नाही तर बंद पडलेल्या असतात. त्याच्यामुळे एसटीला, महाराष्ट्राच्या पूर्ण एसटीला रिव्हॅम्पची गरज आहे. आणि मला असं वाटतं हजारो कोटी रुपये जसे ते मेट्रोवर खर्च करतात त्यातले काही हजार नको, काही 100 कोटी जर एसटी महामंडळाला देऊन नवीन बसेस घेतल्या तर या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या मेरिटवर शिकणाऱ्या कर्तृत्ववान मुलींना खूप मोठा आधार मिळेल. ताई, खरं तर तुम्ही भाजपला एकदा असं म्हणता की पक्षात आमचे नेते बोलतात, सगळ्याकडे बोलतात आणि घेतात. आता चंद्रकांत पाटलांनी तर सांगलीच्या खासदारांना खुली ऑफर दिली. विशाल पाटलांना त्यांनी सांगितले की तुम्ही आता निवडून आलाय अपक्ष, तुम्ही या आमच्या पक्षात. तुम्हाला एक खरं सांगू, हे ऑफर बिफर बिझनेस ना हे खूप लाईटली लोक घेतात. मी माझं राजकारण, माझं पद, माझा पक्ष, माझा विचार हा खूप गांभीर्याने घेते. त्याच्यामुळे असल्या कुठले ही काय आम्ही काय डीमार्ट किंवा रिलायन्समधला प्रॉडक्ट नाही ऑफरसाठी. प्लीज, माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला. आणि गेल्या 5 वर्षामध्ये 1.25 लाख हेक्टर जमीन आहे कमी झाली आहे, घटलेली आहे. त्याचं कारण त्याचं काय वाटतं? अर्बनायझेशन ऑब्व्हियसली. अर्बनायझेशन हे सगळ्यात मोठं. तुम्हीच बघा ना, आता जेव्हा मी 20 वर्षापूर्वी बारामतीला जात होते, सासवडला जायला रात्री तिथपासून कोणीच नसायचं, माणूस नसायचा. आता सासवड आणि ह्याला बघायला लागतं की कुठे जागा आहे. कारण का आम्हाला तिकडे आता अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये झाली आहे की गायरानांवर पण आम्हाला बघावं लागतंय. कारण का पुढचं डेव्हलपमेंट होणार कुठे गावांचं जर गायरानच गेली, कमी झाली. आणि तुम्ही बघताय रेस्टॉरंट कल्चर, म्हणजे सासवड हे काही दिवसांनी जसं धायरी एक गाव होतं, आज धायरी पुण्याचा भाग झालाय, तसं काही एक 5 वर्षांनी सासवड हे पुण्याचाच भाग होईल. म्हणजे वर्ष पण नाही लागणार कदाचित. राज्यातील धरणांची पाणी जी पातळी आहे ती फार कमी झाली. मेन म्हणजे पाणी टंचाई सामोरं जाऊन आलं. नाही, पाण्याचं मॅनेजमेंट हे सरकारची जबाबदारी असते. यावेळेस तर चांगला पाऊस पण झालाय, सरप्लस पाणी होतं सगळीकडे. तर जर पाणी कमी लागलं याचा अर्थ सरकारने मॅनेजमेंट केलेलं नाही. सरकारचं आणखीन एक अपयश. इंग्लिशमध्ये घ्यायचं. This is not about a party. I think these are historical things, and I don't think politicians, like any of us, should interfere. This is about history, and historians should speak on it. We are not technically sound for all this. So I urge Maharashtra government to not indulge. Let the experts take the decision. If this government is here for service, they should focus on corruption, which is rampant in this state. They should do something about it. Na khaunga na khane dunga was their line. What has happened about the corruption in Maharashtra? What about unemployment? Every channel has shown endless amount of youngsters in Maharashtra who are highly skilled and qualified don't have jobs today. What about fiscal deficit management in the budget? So price rise, unemployment, corruption, all these issues and growth of Maharashtra is completely stagnant. Investments need to come. As a matter of fact, a newspaper yesterday pulled out a story that 3.4 lakh crores has been pulled out of the market. So if this is the kind of market is crashing every day, who's losing out in that? Obviously the middle class loses out all their hard-earned tax-paid money in it. So I urge the Maharashtra government not to indulge. Let the experts take the decision, and they should focus on development and growth of the state. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.